चुकलो तर कान धरा, पण रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या. धनंजय मुंडेंची पक्षश्रेष्ठींना विनंती. तर मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल. अजित पवार सकारात्मक. धनंजय मुंडेंनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं, काहीतरी जबाबदारी द्या. या वक्तव्यानंतर जरांगेंनी मुंडेंना डिवचलं. तर मराठ्यांना त्रास झाल्यास अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम करणार, जरांगेंचा इशारा. बंजाराच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा पाठिंबा. हैदराबाद गॅजेटचा बंजारा धनगरांना फायदा, पण गॅजेटमुळे मराठे कुणबी होऊ शकत नाहीत, सदावर्तेंचा दावा. सांगलीत गोपीचंद पडळकरांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा. जयंत पाटलांविरोधातील वक्तव्यानंतर समर्थक रस्त्यावर. शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह आव्हाड आणि लंकेंची उपस्थिती. राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा. महबूब शेख यांच्याकडून गोपीचंद पडळकरांचा कुत्रा असा उल्लेख. हॉटेल सोनी महेंद्र पंचरत्नेचा डेटा काढायला लावू नका, शेख यांची पडळकरांना धमकी. पडळकर आक्रमक नेते असतील तर मग मुख्यमंत्री पोलीस यंत्रणांना बाजूला ठेवून आम्हाला सूट द्यावी, आम्हीही आक्रमकता दाखवू. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल. सांगलीतील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांच्या मृत्यूवरून पवारांच्या राष्ट्रवादीचा सरकारवर निशाणा. हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालाय, आव्हाडांचा आरोप. तर अवधूतला न्याय देऊ, शिवरायांची शपथ घेऊन फडणवीसांनी सांगावं, कोल्हेंचा आव्हान. मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस. स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत. जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना. मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती. मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं. लातूर, हिंगोली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालन्यात अतिवृष्टीमुळे शेतांना तलावाचं स्वरूप. उभं पीक पाण्याखाली, नुकसान भरपाईची मागणी. बीड जिल्ह्यात जोरदार पावसाचा हाहाकार. शिरूर, पाटोदा, आष्टी आणि गेवराई तालुक्यांना सर्वाधिक फटका. जिल्हा परिषद शाळेसह घरं, दुकानं, मंदिरं आणि शेकडो एकर शेती पाण्याखाली. एनडीआरएफ कडून अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य सुरू. धाराशिव, जालना, हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात पूरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल. आमदार अब्दुल सत्तारांकडून पाहणीवेळी शेतकऱ्यांचा टाहो. व्यथा मांडत मदतीची अपेक्षा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबई मेट्रो 4ची ठाण्यात ट्रायल रन. घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन प्रवासाची चाचणी. पाकिस्तानकडून